आता काय करूचा मका काय कळत नाही. होईल प्रॉब्लेम सॉल्व. हा विचार कर ना की कमीत कमी तुम्ही सगळ्याजणी एकत्र आहात, होईल सॉल्व. नाही होत ना एकत्र. तू तर म्हणाली होतीस की तुम्ही 5 जणी एकत्र राहता म्हणून. राहतो ना, पण भांडणं झाली आहेत आता. त्यात तो मेलो दरेप्पा. कोण? बिल्डर हो. अच्छा, विचित्र नाव आहे नाही? अरे पा. माणूसही खूप विचित्रच आहे. तो येऊन बसलाय आमच्या डोक्यावर. त्यात ही भांडणं झाली आहेत. अहो घरात रेघ मारून घराचे 2 भाग पडलेत. कळते का तुम्हाला किती सिरियस भांडण आहे ते? हो, सिरियस तर आहेच. डोक्याला ना ताप झालाय नुसता. एक सजेस्ट करू का? काय? म्हणजे स्वतःकडे मोठेपणा घेऊन. नाही यावेळेस नाही. यावेळेस काय झालंय यावेळेस? मी मोठी आहे सगळ्यांपेक्षा, म्हणून नेहमी समजूतदारपणा दाखवते. समजूतदारपणा दाखवते. छोट्या छोट्या गोष्टी नाही मनाला लावून घेत, सोडून देते सगळं. आणि कुठल्याच बाबतीत काहीच म्हणणं नसतं माझं. पण यावेळेस नाही. परफेक्ट. पण यावेळेस काय झालंय? इगो. इगो दुखावला गेलाय माझा. एरवी कुठल्याच बाबतीत कधीच माझा इगो मध्ये आणत नाही मी. तशी सवयच नाहीये मका लहानपणापासूनच. पण यावेळेस मात्र त्या तिघींनी खूप दुखावलंय मका. मिठूनी, श्वेतानी आणि तेजस्वीनी. तेजा कोण? तेजस्वीचो. अच्छा तीच. ओ सॉरी. आय कॅन अंडरस्टँड. एक सांगू का? प्रेरणा, म्हणजे रागामध्ये चहा प्यायला ना की तो गोड नाही लागत. हे तुमचं फेवरेट हॉटेल आहे का? काय नाव आहे? आणि हे आवडतं का तुम्हाला? सारखे इथेच का बोलवता तुम्ही भेटायला? काय काय झालं? इथल्या लोकांना असंच वाटतं का हो? जगात सगळ्यांना डायबिटीस झालेला आहे. चहात साखर घालता येत नाही? साखर नाहीये. मग कसा लागेल गोड? बरोबर आहे. एक मिनिट आलो. हे बघा, सॉरी, चहात साखर नव्हती. तुम्ही काय किचन मध्ये जाऊन साखर घेऊन आलात? हा, आता तुम्हाला गोड लागत नाहीये मग एवढं करायला नको. अहो काय करताय? तुमच्या आयुष्यात गोडवा वाढवतोय. अहो अजित, 48 रुपये किलो आहे साखर, वाया चालली आहे. 41? हा म्हणजे काही ठिकाणी मिळते 41 न. आणि तुमच्या रागापुढे साखर महत्वाची नाहीच आहे. हे बघा घ्या. आणि प्रेरणा, माझा ना एक प्रॉब्लेम आहे. टिफिनमध्ये गोड गुलाबजाम देणाऱ्या मुलीला मी असा अगोड चहा पिताना नाही पाहू शकत. पिऊन बघा. ओके, परफेक्ट. 4 पाय. मी पण पितो. सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेट का होतात तो नेहमी? सरळ सोपं हसूच शकत नाही का काही कधीच? मला पण नेहमी ना असाच प्रश्न पडतो.
हो ना. पण मग मजा काय ना आयुष्यात, असंही वाटतं. नाही, तुम्ही बोलताय तितकं सोपं नाही आहे सगळं. प्रत्येक वेळेस हसण्याची किंमत का मोजावी लागते आपल्याला? हसून झाल्यानंतर काहीतरी टेन्शन समोर येऊन का उभं असतं आपल्या नेहमी?